नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. निघालो मानगावला जायला, ते मायाशी रेस लावत होते. त्यांना वन साइड हरवल्याने पोहोचलो ग्राउंड वरती. खूप छान संपूर्ण स्टेज डेकोरेट केला होता. पोहोचताच पहिला आपल्याला आयोजकांनी मंगळसूत्र घातलं. अरे मंगळसूत्र नाही हो, समालोचकाचा ऑफिशियल आयडी येतो. तेवढ्या स्टेजवरती डीजे बाळा यांची एंट्री झाली. बघा कशा काला आहेत. हाय तोड ही निलेश उभारेंची मुलगी त्रिशू, ती आपल्या सगळ्या व्हिडिओ बघते, तर या व्हिडिओ मध्ये ती पण आली पाहिजे. तर तुम्हाला बोललेलो ना, ऑप्शनला हा स्टार प्लेअर आहे शंतनू महाडिक. आज भावांनी डायरेक्ट नॉट आउट 65 खेळलाय, बॅककार मारत होता. हा गाण्यात सुरतला कामाला असतो, पण माणगाव प्रीमियर लीग साठी तो खेळायला आला होता. एवढी तुलना केल्यावर लगेच भावाने बॅगेतून फळं काढली ना, बोलते खाल्ल्याशिवाय तू जाऊ नको. हा बघा कसा फुकण्या लपवते. बोला नाही घेते, नाही बोलते घ्या मग. आता नको बोललो मला. ही डीजे बाळा यांची मुलगी मायरा, हिला बोललो जरा नाचून दाखव, तर ती बोलते मी असा नसे तू नाचून दाखव. बारीक मुलांचा नाद न करायचा म्हणून आपलं गप कॉमेंट्रीला आलो. कॉमेंट्रीला सुरुवात केली तर 12 प्रतिनिधी बघा बॅनरवरती फोटो शोधून शोधून पोरांची नावं सांगते. काय बोलायचं. हे सरपंच वैष्णव साठी बोलते मी जास्त असं वायफल खर्च नाही करत, मला बोलते जास्त बॉडीवरती खर्च करायला आवडतं. ही बघ कसली बॉडी बनवली बोलते. थोड्या वेळात मजबूत थंडी लागायला लागली. बघा हा बघा असा गारटलाय. माणगावमध्ये सगळ्या डीजे ऑपरेटरना टेन्शन आलंय, कारण की स्वतः राहुल बक्कम डीजे वाजवायला शिकतात. विकेटवर गेलो, मंगू दादा बोलते थांब तुला पिच रिपोर्ट देतो. बोला जाऊ दे, बोले ह्या लाईटी कशा पेटतात ते मला पहिले बघू द्या. जोरात जोरात बेल सापटून बघितलं, काय नाही झाला. दुसरी बेल्स घेतली, थोडीशी पेटली, होप्स दिलं, परत काय नाही झाला. आता बोललो थांब, रागाने स्टंपच आपटतो. हा एक स्टंप आता पेटलो जरा. केदारचा बॉल लागला. बाळा ते स्टंप पेटवायला बॉलर लागतो, तू बोलते कॉमेंटेटर आहेस, जाऊ दे मग काय. देसाई सर बोलतात मला ब्लॉग मध्ये घे, तुझ्या चॅनलला फॉलो आणि लाईक करायला सांगतो. बोलो माझा ना आतापर्यंत ऐकला. तेवढ्यात संजय सरांकडे माईक दिला आणि आपण निघालो थेट जेवण्यासाठी. माझा समोर होता म्हणून असं मला मुद्दाम चिकन दाखवून खातात. बोलो खा खा. परत स्टेजवर आलो तर संजय शिंदे ऑन फायर. बघा कशी डान्सिंग कॉमेंट्री करतायत. नाद करते काय. इथं काहीतरी मोठा विषय चालू होता. बोले यांचा विषय चालू असतो ते, आपल्याला थंडी लागते, आपण गप चहा पिऊन घेऊ. मस्त गरम गरम चहा पियालो तर बघा हा भाऊ तिकडून लांबून सांगते गपचूप लाईक करा. दोनदा बोललो करा ना मग. आणि मग क्वालिफायच्या मॅच मध्ये असं काय घडलं की अगदी आमचे सगळ्यांचे डोळे भरून गेले. आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की एखाद्या खेळाडूसाठी डोळे भरले होते, पण त्याचं कारण मी तुम्हाला आवर्जून एक त्याच्यावरती मी वेगळी व्हिडिओ बनवून ती सुद्धा नक्की बघा. हाच तो खेळाडू ज्याने सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून ठेवले. अप्रतिम खेळला आणि मग शेवटी राहुल दादांना सुद्धा कंट्रोल झालं नाही. आजच्या सगळ्या मॅचेस संपल्या तर सगळे आयोजक खुश होते आणि मग आयोजकांनी पुन्हा आनंद मजा करायला सुरुवात केली. त्यामध्ये केदार दादाने असा डायलॉग मारला की मंगू दादा बोलते हा चॅम्पियनची ट्रॉफी त्यालाच गेली पाहिजे. तर सगळे बोलायला लागले झोपायला जायच्या आधी एक मोठा सन्मान झाला पाहिजे. मग बघा सन्मान. सिक्युरिटी गार्ड म्हणून त्यांनी अध्यक्ष असून स्वतः झोपले इथे 2 दिवस, तर त्यांच्याकडून खूपच धोका होत आहे की सर सर्व आमच्या कमिटी नसते सगळ्यांच्या मते आम्ही मंगू शेठ यांनी केला. पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. तुमच्या भावाचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.